स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा विचार आपण मोबाईल बंद या जयंती उत्सवाच्या माध्यमातून इथे साजरा करत आहोत। सर्वप्रथम तथागताने भिक्खुनी संघाच्या माध्यमातून आम्हा स्त्रियांना जे मानाचं स्थान दिलं आणि या देशातील सर्व मानवजात ही एकच आहे, त्याचं दुःख एक आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांना मी त्रिवार अभिवादन करते। या देशामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती या होत आहेत, तरी या देशामध्ये क्रांती असो प्रतिक्रांती असो, पण प्रियदर्शी सम्राट अशोक राजा ज्यांनी या देशातच भारत देशात नव्हे तर आजूबाजूच्या देशामध्ये बुद्ध धम्माचा विचार ज्या पद्धतीने देण्याचं काम मोठं काम त्यांनी केलं। या देशामध्ये 84,000 विहार शिक्षण केंद्र त्यांनी या देशामध्ये उभारली। त्या सम्राट अशोकांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करते। त्यानंतर या देशामध्ये अनेक संत परंपरा आल्या, अनेक जातीचे संत निर्माण झाले। त्या संतांनी या मनु परंपरेच्या विरोधात आपले प्रखर विचार प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवले। संत तुकाराम असतील, संत सेवालाल असतील, संत गाडगे बाबा असतील, जे जनसामान्यांचं दुःख आणि त्या दुःखाचं कारण सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, अशा सर्व परिवर्तनवादी संतांना मी अभिवादन करते। आणि तोच धागा पुढे जी पेशवाई या पुण्यामध्ये होती, पेशवाईचं वारं त्या पुण्यामध्ये वाहत होतं, त्या पेशवाईच्या वाऱ्याला सत्यशोधक विचाराच्या वादळाने ज्यांनी घणाघात केला आणि समाज क्रांतीचे अग्रदूत म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे महात्मा ज्योतिबा फुले, आमची माय जिने आम्हाला शिकवण्यासाठी जे काही कष्ट सोसले, अशी आमची माता क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, आणि त्यानंतर या देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्या संविधानातून तळागाळातल्या माणसापर्यंत त्यांनी या देशातली साधन संपत्ती मिळावी हा एक उद्देश त्यामध्ये सर्व त्यांनी अंतर्भूत केला। स्त्री पुरुष भेद नष्ट केला, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी माझी माय रमाई, अशा सर्व या बोधी वृक्षाखालच्या माझ्या परिवर्तनवादी महानायकांना मी माझा मानाचा त्रिवार अभिवादन करते। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या जयंती उत्सवाचे अध्यक्ष माननीय आयुष्यमान प्रशांतजी दुधे, आताच ज्यांनी आपल्याला मन आणि मानव क्रांती या विषयावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक जे काही विचार असतील ते मांडण्याचा आणि तुमच्या पुढ्यात ज्यांनी आपले विचार ठेवले असे माननीय आयुष्यमान प्रशांतजी वंजारे हे आर्णीवरून इथे आलेले आहेत। या सर्व माझी माय इथे बसलेली आहे। इथे सन्माननीय मंच आणि आपण जरी मंडपाच्या खाली बसलो असेल तरी ज्या बोधी वृक्षाखाली ज्या तथागतांनी आपल्याला समतेचा ममतेचा जो विचार दिला, त्या बोधी वृक्षाच्या खालची माणसं आपण जी विचार देण्यासाठी, माणसांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी
आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि तो सुसंवाद हा लोकांमध्ये व्हावा, लोकांची मनं जुळली जावी, विरोधाला विरोध न करता तथागताचा धम्म हा माणसामध्ये कसा प्रेम संबंध निर्माण करेल, ह्या विचारासाठी या बोधिवृक्षाखाली आपण आलेलो आहोत. तो विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला एक विषय इथे दिलेला आहे की जीवन जगण्याचे मानसशास्त्र शिकवणारा बौद्ध धर्म. इथे या मंडपामध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, चळवळीतील माझे सगळे बंधू आहेत, माझी सगळे ओळखीचे चेहरे आहेत. मीही सांगते, मी ज्या समाजात जन्माला आलेली आहे, मी आधीही सांगितलेलं आहे की 23व्या वर्षापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कधीच क्रांतीचा विचार नव्हता. मी माझ्या 7वीच्या पुस्तकामध्ये तथागतांचा एक पाठ मला होता हिंदीच्या विषयामध्ये, आणि त्या मला माझ्या मास्तरांनी ते शिकवलेलं होतं की तथागतांनी एक प्रेत यात्रा पाहिली, एक रोगी मनुष्य पाहिला, आणखी काय काय पाहिलं, आणि मग त्यांना जे सुख मिळत होतं ते सुख आपलं कसं आपण त्या सुखात लोळत आहोत आणि जगामध्ये दुःख आहे. आणि मग तिथून तथागत निघून गेले घर सोडून. ज्यांच्या लेखणीने हा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचू दिलेला नाही, ज्यांची चुकीची लेखणी या पाठ्यक्रमामध्ये आली, आणि मलाही माझ्या आयुष्याच्या 23व्या वर्षापर्यंत त्यांच्या लेखणीमुळे तथागतांचा खरा इतिहास समजू शकला नाही. आणि म्हणूनच मी 23व्या वर्षी प्रथमला मंडल आयोगाच्या निमित्ताने थोडाफार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांचा विचार माझ्या डोक्यात आला. आणि त्यानंतर बरीच वर्ष मला तथागतांना समजायला वेळ गेला. मी असं म्हणत नाही की मी पूर्णपणे तथागतांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते, पण मी जे जगली, मी जे वास्तव पाहिलेलं आहे, त्या वास्तवातून निघताना जो संघर्ष मला आणि विलास काळेंना करावा लागतो, तो संघर्ष खूप महत्वाचा आहे. आणि तीच आमच्या जगण्याची बौद्ध विचाराची धम्माची पेरणी आम्ही करत आहोत असं आम्हाला वाटते. अंकुश भाऊ इथे उपस्थित आहे. माझं लग्न 25 वर्षापूर्वी झालं. अंकुश भाऊ उपस्थित होते ज्या समाजात मी जन्माला आली. विरोधाभास सगळीकडे असतानाही मी माझं लग्न कुठलाही विधी न करता माझ्या बाबांना समजवून देऊन महात्मा फुलेच्या सत्यशोधक पद्धतीने 25 वर्षापूर्वी मी माझं लग्न केलं. म्हणजेच मी धम्माकडे त्यावेळेस निघालेली होती. तो धम्माचा विचार माझ्यामध्ये आलेला होता आणि दुवा माझा हा महात्मा ज्योतिबा फुलेचा सत्यशोधक समाज होता. आणि म्हणून माणसं ही विचाराकडे येऊ शकतात, माणसं ही बदलू शकतात. ती बदलवायची कशी, त्याचं टेक्निक म्हणजे बौद्ध धर्म आहे. आणि मी नेहमी विचार करताना किंवा मी चळवळ करताना किंवा मी लोकांमध्ये जाताना मी कधी विरोधाभास त्यांच्या मनामध्ये मी कधी निर्माण करत नाही. मी तथागताचा मध्यम मार्ग, ज्या तथागताने सगळ्या प्रक्रियेवर एक मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे, तो मध्यम मार्ग स्वीकारून मी माझं काम करण्याचा प्रयत्न करते. आज माझ्या घरामध्ये कदाचित विलास काळेचे भाऊ फार काही बदललेले नसतील, परंतु माझे जे 4 पुतणे आहेत ते या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. हा माझा धम्म चळवळीचा, हा माझा सत्यशोधक चळवळीचा, हा माझा फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचा विजय आहे. कारण माणसं किती वयाची आहे, कोणती माणसं बदलू शकतात, कोणती माणसं, जर ती माझी सासूबाई आज आहे ती धार्मिक आहे, मी तिच्या मागे लागत नाही. ते कोणत्या वाजते त्यावरही मी कधी विचार करत नाही. कारण आज माझा वेळ मी तिच्यावर घालवण्याचं मी ठरवलेलं नाही. मला माझा वेळ जो घालवायचा आहे तो माझ्यापेक्षा लहान माझे जावा असतील, माझे नातेवाईक असतील, माझे पुतणे असतील, माझे भाऊ असतील, त्यांची मुलं असतील,
या विचारांवर मी येऊन ठेपलेले की बदलण्याचा काळ हा कुठला असू शकतो आणि तो बदलण्याचा काळ हेरून मी खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचे मानसशास्त्र म्हणजे बुद्ध धम्म या विचाराप्रती मी काम करत आहे। आज सगळीकडे आज सकाळी फ्रेश मूड मध्ये आपण म्हणतो ना, आज माझं मूड खूप फ्रेश होतं आणि बुद्धाच्या शांतीचा ममतेचा दिवस, मी सकाळी उठली, मन प्रसन्न होतं, बुद्धाच्या प्रतिमेकडे माझ्या घरातल्या पाहिलं आणि एक वेगळा माझ्या मनात चैतन्य, कारण उठल्या उठली मी माझ्या घरातल्या सर्व महानायकांकडे बघते आणि नवीन विचार घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते। आणि माझ्याच घराच्या बाजूला आज सकाळी एक मोठं वादंग उठलं। वादंग तुम्हाला असं वाटेल की काय हे कारण आहे? सासू सुनेचं भांडण इतक्या जोरात सुरू होतं। मी विचार करत राहिली, आज बुद्ध जयंतीचा विचार, बुद्धांनी शांती सांगितली आणि माणसाला नेमकं शांती कुठे मिळवायची, कशी मिळवायची, विचार कसा करायचा तेही समजत नसेल तर आपण कुठे बुद्ध धम्माचा विचार पुढे नेणार आहोत। मी भांडणातही मध्यस्थी केली, दोघांनाही आम्ही दोघांनी शांत केलं आणि कार्यक्रमाला आलो। आणि म्हणून मला वाटते की एखादा मास्तर जर व्हायचं असेल तर आम्हाला ट्रेनिंग करावं लागतं पोरांना शिकवण्यासाठी, कपडे शिवायचे असेल तर टेलरिंगचं आम्हाला शिक्षण घ्यावं लागतं, इंजिनियर व्हायचं असेल तर त्याचंही ट्रेनिंग आम्हाला घ्यावं लागतं, म्हणजे कुठलीही टेक्निकल बाब शिकायची असेल तर त्याचं आम्ही ट्रेनिंग घेतो। अरे हे आयुष्य आहे, जन्मापासून मरणापर्यंत आपण जगत आहोत, तर हे आयुष्य जगताना काही टेक्निक असाव्यात, काही विचार असावेत आणि या विचाराने जर माणसाने जगण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या घरातील कौटुंबिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील तर ती आपल्याला हाताळता येतात। ती ताकद या बुद्ध धम्माच्या विचारात आहे, ती ताकद या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात आहे, ते टेक्निक आहे। आणि मी म्हणून माझ्या मैत्रिणींना सांगत असते, का हो तुम्ही पोरांची लग्न करता, इव्हेंट्स मोठे मोठे साजरे करता, एवढा पैसा तुम्ही खर्च करता, पण एक काम करा ना, पोरांचं लग्न करताना आधी विवाहपूर्व समुपदेशन करण्याचा का तुम्ही प्रयत्न करत नाही? अहो 50% नाही 100% आपला पोरगा घेणार ना, पण 50% तर आपला पोरगा घेऊ शकतो। आणि ते जर झालं तर आज जो प्रसंग माझ्या घराच्या बाजूला झाला, कदाचित तो प्रसंग कमी प्रमाण होईल त्याचं। आज घराघरात प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत, मी ते बसलेल्या सर्वांना ते प्रश्न माहीत आहेत। रोज सकाळी उठलं की आपल्या समोर प्रश्न हा बसून असतात, त्या प्रश्नाची उत्तर आपण स्वतः शोधत असतो, शोधता शोधता त्यातून आपण मार्गही काढत असतो आणि तो मार्ग म्हणजे शेवटी तथागतांचा मध्यम मार्ग असतो। कारण आपण विरोधाला विरोध करत नाही, ते सोडून दिलं पाहिजे। आज आपण विरोधाला विरोध करत बसलं तर जे एक सुंदर आयुष्य जे आपल्याला दिलेलं आहे, मिळालेलं आहे, ते सुंदर आयुष्याचा सत्यानाश आपलाच होणार आहे। आणि म्हणून ही जे सुंदर आयुष्य जगण्याचा धम्माचा विचार असेल, फुलेंचा विचार असेल, शाहूंचा विचार असेल, इकडे आपल्या बाबासाहेबांनी दिलेला विचार असेल, तो विचार देऊन जर आपण विचार केला, घरातले प्रश्न कठीण नाहीत माझ्या भगिनींनो, तुम्हाला माहित आहे। आज शैक्षणिक प्रश्न घराघरामध्ये निर्माण झाले, आज मुलं शिकायला बाहेर पडलेली आहेत, तुमच्या पोरांच्या मनामध्ये आज पोरं शिकलेली आहेत, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये राहत आहेत। कालचं पुण्याचं प्रकरण झालं, 2:30 वाजता पोरगा पोरगी बाहेर फिरायला निघाले, एका अल्पवयीन पोरांनी त्याला मारून टाकलं। माझ्याच मनात प्रश्न आला की 2:30 वाजता ही मुलं कशी काय बाहेर निघाली असतील? ठीक आहे निघाली, ती पोरं मारलेही गेली आणि मग तुमच्या मनामध्ये इकडे धस्स होतं की आपली पोरं तिकडे पुण्या मुंबईत काय करत असतील? आज जो देशामध्ये जे वातावरण आहे, आज सगळीकडे आपण ज्या विचाराने जगतो आहोत तो विचार
तुमच्या पोरांना मारक करण्यासाठी त्यांच्या यंत्रणा या सज्ज झालेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं, मला असं वाटतं की आम्ही या विचाराने पुढे निघालेलो आहोत, आमची मुलंही या विचाराने पुढे जातील. पण जी त्या वातावरणामध्ये राहत आहे, ज्या वातावरणातून ती पुढे जात आहे, कधी त्यांचा घात कोण करतील हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपल्याला बुद्धाच्या धम्माचा आपण त्रिशरण मी म्हणते, मलाही पाठ आहे, पंचशील म्हणते, 4 आर्य सत्य मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते. आर्य अष्टांगिक मार्ग हे जीवनाचं सूत्र आहे, हे आपण लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतानाही आज जर आपल्याला या विचारांचा, धम्माच्या जगण्याचा आणि आपल्या रोजच्या व्यवहाराचा संबंध हा जोडावाच लागणार आहे. आणि म्हणून एक तथागत बुद्धांच्या शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा जो एक सिद्धांत आहे, तो सिद्धांत मी तुमच्या पुढ्यात मांडणार की शांतीपूर्ण सहअस्तित्व म्हणजे नेमकं काय आहे. आज मी सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती आहे. कुठले धर्म कसे बरबटलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांची विचारसरणी सुरू आहे, कसा विचारांचा घोंगवणारा वारा लोकांच्या मनाची मन कलुषित करत आहे, तरी मी घाबरत नाही. त्याचं कारण असं आहे की मला माझ्यावर यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळे मला माझा आशावाद आहे की माणसं ही बदलू शकतात. फक्त प्रक्रिया कशी असली पाहिजे बदलण्याची, ती प्रक्रिया घेऊन आपण त्या माणसांमध्ये कसं गेलं पाहिजे, ते टेक्निक म्हणजे मानसशास्त्र, बुद्धाचं मानसशास्त्र, त्यांच्या विचारांचं मानसशास्त्र आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि ते घेऊन जाण्याचं धाडस माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी सुद्धा करत आहेत, त्या इतर समाजात आहे, त्या तुम्हाला कदाचित दिसणार नाही, त्यांचं अस्तित्व तुम्हाला जाणवणार नाही. पण ओबीसीच्या माध्यमातून जेव्हा मी ऑल इंडिया लेवलवर काम करायला जाते, त्यावेळेस जी माणसं मला भेटतात, ज्या स्त्रिया मला भेटतात, त्या खरंच या विचारातून फार पुढे गेलेल्या आहेत हे मला जाणवतं. आणि मग मला जो एक ठाम निर्णय येतो की आम्ही सुद्धा पूर्वाश्रमीचे बुद्धिस्टच होतो. आणि याच्यावर विलास काळेने एक पुस्तक लिहिलेलं आहे, तेली समाज काल आज आणि उद्या. हे पुस्तक त्यांनी जेव्हा लिहिलं, सगळे संदर्भ शोधले आणि त्या संदर्भामध्ये शेवटचा संदर्भ असा त्यांनी घेतलेला आहे की आम्ही सुद्धा बुद्धाचे वाहक आहोत आणि पूर्वाश्रमीचे, आम्ही बौद्ध चळवळीचे, आम्ही सगळे त्या तेली समाज असेल, तेली समाजावर लिहिलेलं आहे. ते पुस्तक लोकांपर्यंत गेलं, लोकांनी ते, काही लोकांनी मान्य केलं, काही लोकांनी मान्य केलेलं नाही. परंतु ज्यांनी मान्य केलं ते आमच्यासाठी आशादायी आहे. आणि म्हणून जीवन जगण्याची कला असेल, मानसशास्त्र, आज सगळीकडे तुम्ही विचार करा, आज 10,000, 5,000, 5,000 रुपये जाऊन लोक प्रशिक्षणाला जातात. हसावं कसं, जगावं कसं, म्हणजे ही काही प्रशिक्षण असू शकतात का? ही माणसं कॉर्पोरेट जगतात, ती माणसं तुमच्यासाठी अनेक प्रशिक्षण घेऊन आलेली आहे, जे सांगतात की या विचाराने माणसाशी पाण्यावरही तरंगतात. तीच माणसं दवाखान्यात जाऊन सगळे उपचार घेतात. म्हणजे हा खोटेपणा आहे त्यांचा. आणि तो खोटेपणा आम्हाला लोकांपुढे मांडायचा असताना गौतम बुद्धाचा भिक्खू संघ मला आठवतो की गौतम बुद्धाचा भिक्खू संघ हा चालते, बोलते, फिरते एक प्रकारचं गुरुकुल होतं, जे आज आपण इथे बसून करत आहोत. आणि भिक्खू संघाचा आणि जनसामान्यांचा थेट संपर्क होतो. जसं आज माझा आणि तुमचा थेट संपर्क आपल्या सगळ्या माणसापर्यंत जात आहे, भिक्खू संघाचा सुद्धा संपर्क हा जनसामान्यापर्यंत होता. आणि भिक्खू संघाचा जो एक जनसामान्याशी वागण्याचं विनयशील वर्तन असेल,
त्यांचं संभाषण असेल, त्यांचा सुसंवाद असेल, हा सुसंवाद सुद्धा माणसाच्या दुःखावर बोलतो. आज आम्हीही काम करताना मी तथागतांचं एक वाक्य आहे की तुम्ही त्यांच्या दुःखावर बोला, तुम्ही त्यांच्या अधिकारावर बोला आणि तुम्ही जास्त त्यांच्या देवावर बोलू नका. तो तथागतांचा आम्ही मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे, कारण बुद्ध त्याच्या मनात आम्हाला पेरायचा आहे, बाबासाहेब ज्योतिबा आम्हाला त्यांच्या मनात पेरायचा आहे. आणि म्हणून बुद्धाचा शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा जो सिद्धांत आहे तो जनसामान्याशी आपल्याला भिक्खू संघाची जशी नीतिमत्तापूर्व असेल, शालीन वागणूक असेल, यामुळे त्या भिक्खू संघाचा जनमानसांवर प्रभाव पडला आणि हा देशच नव्हे तर आजूबाजूचे देश सुद्धा बुद्ध विचाराने प्रेरित होऊन थेट बुद्धाच्या विचाराला मानायला लागले. ही भिक्खू संघाची नीतिमत्ता आणि त्यांचा सुसंवाद हा कारणीभूत आहे असं मला वाटतं. आणि तथागतांनी आपल्याला काय सांगितलं? करुणा करा. माणसाला करुणा हा माणसाचा सर्वात मोठा मनाचा उगमस्थान, जिथून आपण म्हणतो की माणसाला मन आहे आणि त्या मनामध्ये जर करुणा निर्माण झाली, मैत्री भाव निर्माण झाला, याचा सुंदर मिलाप जर आपण घडवून आणला तर तथागतांच्या सहअस्तित्ववादाचा सिद्धांत पुढे नेऊन माणसांमध्ये आपण एक चांगला विचार पेरू शकतो. एक आहे की एक तुम्हाला कथा सांगते, ती तथागतांनीच दिलेला जो विचार आहे की सहअस्तित्ववादातून आपण दुःख निवारण्याचा मार्ग, धम्माचा दूरगामी परिणाम करणारी प्रक्रिया करताना एक प्रसंग आपल्या पुढे मांडताना राजा अजातशत्रू हा अशांत आणि ताणतणावात होता आणि अशा वेळेस राजाने मानसिक स्वास्थ्य आणि शांततेकरिता बुद्धाकडे याचना केली. पहा, एक राजा आहे, आजचा राजाही अशांत आहे, तुम्हाला माहित आहे. या देशातला काय चित्र या देशात सुरू आहे, तोही अशांतच आहे. पण हाही अजातशत्रू राजा होता, तोही अशांत होता. पण तो बुद्धाकडे काय मागतो की तथागता मला मानसिक स्वास्थ्य दे आणि शांततेकरिता तू काही मला मार्ग सांग, अशी याचना करतो. त्यावेळेस बुद्ध राजाला म्हणतात, राजा, शांती तुझ्या मनातच आहे, शांती तुझ्या मनातच आहे, शांतीला इतरत्र बाहेर शोधू नको. तेव्हा बुद्ध राजाला म्हणतात की काय तुला कशाची आवड आहे? म्हणजे बघा, एखाद्याचं दुःख आपल्याला समजावून घ्यायचं असेल, त्या दुःखावर मार्ग काढायचा असेल तर त्याचं टेक्निक तथागतांनी सांगितलं. बुद्ध तथागतांना अजातशत्रूला म्हणतात की तुला कशाची आवड आहे? तर तो म्हणतो की मला संगीतातल्या वीणा वादनाची आवड आहे. आणि वीणा वादनाची आवड असताना परत एक त्यांच्याकडे एक धनी कुटुंबातला भिक्खू झालेला सोन येतो आणि तोही हीच याचना करतो की तथागता मी अशांत आहे, मला मानसिक स्वास्थ्य नाही, मला सांगा यावर उपाय काय. या दोघांनाही तथागत एक उपदेश करतात की तुम्हाला विणेची, त्यालाही वीणा वाजवण्याची आवड, अजातशत्रूलाही विणेची आवड. तर मग तथागत म्हणतात की विणेची तार जर ढिली असेल तर ती बेसुरी वाजेल, विणेची तार जर ढिली असेल तरी बेसुरी वाजेल आणि तार अधिक कसलेली असेल तर ती तुटून जाईल. याचा संदर्भ तुम्ही लक्षात घ्या की आपण धम्माचा विचार घेऊन पुढे जात असताना ती धम्माच्या विचाराची जी तार आहे ती एकदम आपल्याला ढिलीही करून चालणार नाही किंवा ती आपल्याला खूप कडक पद्धतीनेही घेऊन चालणार नाही. तर तथागतांनी जो मध्यम मार्ग सांगितला की
की मन आणि आचरणाची समतोलता सुस्पष्ट करण्याकरता बुद्धाच्या मते शरीर एक विना असून इंद्रिय तिच्या तारा आहे. शेवटी काय आहे? शेवटी काय आहे? शरीर आहे. शरीरामध्ये जे मन आहे, शरीरामध्ये जे इंद्रिय आहे, ते इंद्रियावर ताबा मिळवण्यासाठी आणि ताबा मिळवलेल्या इंद्रियाचा उपयोग या जगामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे. आणि हे बेसूर झालेलं बरबटलेलं जे वातावरण आहे, कुठलाही धर्म असेल, मी त्या धर्माची नावं घेणार नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचे सर्व हे अधपतनाकडे नेणारे त्यांचे विचार आहे. तिथे प्रश्न विचारता येतात, तिथे सत्य सांगता येत नाही. सत्याला समोर जाताना माणसं भीतात. घरात एखादं छोटस कारण जरी घडला तरी ती माणसं त्या पुढे हात जोडतात, पण हात जोडून प्रश्न सुटत नाही. तीच माणसं हात पाय हलवतात, तीच माणसं मार्ग काढतात आणि परत तिथे जाऊन दान दक्षिणा देऊन तूच आमचं भलं केलं ही भावना त्यांच्या डोक्यामध्ये टाकण्याचं काम इथली जी मनुवादी व्यवस्था करत आहे, त्या मनुवादी व्यवस्थेवर आपल्याला प्रहार करायचा आहे. आणि प्रहार जर करायचा असेल, समूहाने प्रहार करायचा असेल, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून जर आपल्याला प्रहार करायचा असेल, तर आता आपल्याला जात धर्म पंथ वर्ग या सगळ्यांच्या पलीकडचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण जीवन जगण्याचा सततचा संघर्ष म्हणजे तुमच्या जगण्यातला संघर्ष तुम्ही आहात. मीही माझ्या जगण्यातला संघर्ष आठवते. मी यवतमाळात लग्न करून आल्यानंतर विलासकाळच्या घरात मला संघर्ष करावा लागला, पण मी माझी भूमिका वठवताना सगळ्यांना सोबत घेतले. थोडा विरोध झाला, पण विरोधाला विरोध करताना विरोध कसा करायचा हेही मी ठरवलं. अंकुश भाऊ इथे आहेत, त्यांचा माझ्या घरातलं वातावरण ते माहिती आहे. मलाही लोकांनी 10 ते 15 वर्ष स्वीकारलं नाही. आज 15 वर्षानंतर माझं लग्न 25 वर्ष झाले. माझ्या आयुष्याचे 15-20 वर्ष असेच निघून गेले लोकांना सांगता सांगता. तो माझा संघर्ष होता. आज मी ज्या समाजात आहे त्या समाजाची माणसं मला प्रत्यक्ष पाठिंबा देत नसतील. विलासकारांना प्रत्यक्ष फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाठिंबा देत नसतील, परंतु आमचा शब्द ते आज मानतात. हा आमचा सततचा संघर्ष आम्हाला या माणसांच्या विचारामुळे आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून मी आशावादी आहे की या समाजामध्ये मी बुद्ध धर्माचा विचार नेऊ शकते आणि माणसाची मन घडवू शकते. कोरोना काळाच्या 2 वर्ष आधी मी एक काम केलं. बुद्ध जयंतीला माझ्याच घरी मी खूप दोन मोठ्या गंजभर खीर करायची आणि सगळ्यांच्या घरी नेऊन द्यायची. लोक म्हणायचे आज काय आहे, तुम्ही आमच्या घरी खीर आणून दिली. कोरोना काळामुळे मग ते थांबलं. नंतर मी जी भाषणाला जाते त्याच्यामुळे थांबलं. तर मी म्हणायची की आज बुद्ध जयंती आहे. बुद्धांनी माणसाला गोड विचार देण्याचं काम केलेलं आहे. माणसाला गोड विचाराने समाजात जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अहंकार त्यांनी गळून पाडलेला आहे. ती खीर घेऊन त्यांच्या घरापर्यंत गेली. त्यांना बुद्ध 2-4 वाक्यात सांगायचा प्रयत्न केला आणि आज मला ते म्हणतात की तुमची खीर आली नाही, बुद्ध जयंती नाही का. पण मीही सांगितलं की बुद्ध जयंती आहे आणि माझ्या विचारातून मी त्यांना बुद्ध समजावून सांगायचं असतो. म्हणून आपला संघर्ष हा कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, राजकीय आहे. कारण कुटुंबातला संघर्ष माहिती आहे आपल्याला. सामाजिक संघर्षाचा वणवा सगळीकडे पेटलेला आहे. शिक्षणाचं आता काय भगवीकरण सुरू आहे तुम्हाला माहिती आहे. 2020
शैक्षणिक धोरण तुमच्या पोरांच्या पुढ्यात किती बुद्ध तत्वज्ञान घरात असलं तरी तुमच्या पोरांना तिथे शाळेत नेऊन तुम्हाला प्रश्न करावा लागतं आणि नंबर घ्यावा लागते, ही आता प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षणाचं भगवीकरण सुरू झालेलं आहे. तुमची पोरं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये बुद्ध धम्माचा विचार नाही, फुले शाहू आंबेडकरांचा विचार नाही. तुमच्या मुलांच्या मनाच्या कोवळ्या मनावर त्यांची विचारांची जडणघडण आता ते करणार आहेत. म्हणून आपल्याला पुढे चिकित्सा कसं करायचं आणि त्या पद्धतीने तुमची सगळी प्रक्रिया, तुमचे सगळे मुलांचे क्लासेस सुरू झालेले आहेत. आणि राजकीय संघर्ष सुद्धा प्रशांत वंजारे साहेबांनी सांगितलं की ज्याची धर्मसत्ता ही कशी असते, ज्याची राजसत्ता असते त्याची धर्मसत्ता असते. म्हणून ही राजसत्ता जर आपल्याला हिसकावून घ्यायची असेल तर ती समूहाने विचाराने आपल्याला घ्यावी लागणार आहे. तरच या देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्याच्या, पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, हे आपण काही प्रमाणात, काही अंशी का होईना आपण सोडवू शकतो. आणि म्हणून आपला जगण्याचा सम्यक उद्देश, सहअस्तित्ववादाच्या सिद्धांताचा आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे? आम्ही जगतो आहोत, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जगतो आहोत. या जगण्याचा उद्देश काय? तथागत म्हणतात की सडून जगण्यापेक्षा लढून जग. प्राणी मात्र येतात, जगतात, निघून जातात, पण आपण जगायचं कसं? हा सामाजिक कौटुंबिक विचार आपल्याला आता, हा उद्देश आपल्याला पक्का करावा लागणार आहे. आणि उद्देश जर आपला चांगला असेल तर सम्यक कृती सुद्धा आपल्या हातातून घडणं फार गरजेची आहे. जी तुम्ही आम्ही करत आहोत, आपण त्या मार्गाला लागलेला आहोत. पण सम्यक कृती करताना आणखी 4 माणसं आपल्याला कशी जोडता येईल ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना शेवटचा विचार मी सांगते आणि थांबते की मी सुद्धा काम करत असताना माझी ही नोंद इथल्या RSSच्या कार्यालयामध्ये घेतली जाते. कारण मी ओबीसी मधून आहे, मी ओबीसी मधून आहे. आणि ज्या ओबीसी समूह हा 60 ते 65% आहे, त्या समाजातली माणसं जर हुशार व्हायला लागली, त्या समाजाने बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलं, त्या समाजाने ज्योतिबा, क्रांतिबा, सावित्रीबाई आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब स्वीकारले, तर यांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. म्हणून त्यांनी आमची नोंद आधीच दोघांची घेतलेली आहे. माझा जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतो, मी जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेते तेव्हा मला तिकडून निरोप येतो, तोही आमचा मास्तरच आहे. तो तुम्हाला सांगतो की काळे मॅडम तुमचा कार्यक्रम खूप सुंदर झाला, खूप महिला आल्या. याच्यावरून मी लक्ष ठेवते की तो ब्राह्मण समाजाचा शिक्षक माझ्या सगळ्या कार्यक्रमावर वॉच ठेवतो. म्हणून शेवटचा सिद्धांत की आपल्याला सम्यक सावधानता सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये आणावी लागते. काम करायचं आहे आपल्याला. आपल्या पोरांवर काही आलं, संकट आलं तर आपल्यालाच दुःख होणार आहे. म्हणून समाजावर काही संकट आलं तर आपल्यालाच दुःख होणार आहे. या देशावर संकट आलं तर एक जागरूक नागरिक म्हणून मलाच दुःख होणार आहे. जे दुःख आज मी पचवत आहे, जे दुःख मी आज पचवत आहे, 2500 वर्षाचा विचार या क्रांती आणि प्रतिक्रांतीने मारून टाकलेला आहे. आणि त्या प्रतिक्रांतीकडे नेण्याचं ही माणसं आणि आमचेच बंधू जे काम करत आहे, त्या माणसाचं कमीत कमी आम्ही संपवू शकणार नाही. त्यांचं धोरण मवाळ करण्याचं काम आम्ही करत आहोत. ही सम्यक सावधानता आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. आणि हाच आपल्या जीवन व्यवस्थापनेचा खरा विचार आहे आणि तथागतांचा खरा विचार आहे. म्हणून आपल्याला कुणी गुरु करत असेल, मला माहित नाही,